आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी. भाऊ, आज भाजपचं आंदोलन आहे. 9:30 पर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांना माफी मागायला सांगितलं होतं. त्यानंतर आज ते आंदोलन करतायत. कंत्राटी भरतीचा पाप हे महाविकास आघाडीचं आहे असं म्हणतायत. उलटा चोर कोतवाल को दाटे. स्वतः चोरी करायची आणि चोर पुढे पडत आहे म्हणून त्याच्या मागे आपण धावायचं, अशी पद्धत आता भारतीय जनता पक्षाची मला दिसते आहे. हा मुळात त्यांनी जे काही जुने रेफरन्स दिले त्यामध्ये 2003ला JR काढला, तो 3 पदासाठी होता. डेटा ऑपरेटर असेल किंवा बाकी इतर छोटे छोटे पदं. 2010मध्ये JR काढला, 2013मध्ये JR काढला. आता राहिला या JRमध्ये मर्यादित पदांसाठी होतं. जे काही पदं रेग्युलर भरू शकत नाहीत, चौकीदार असेल, पहारेकरी असेल, कम्प्युटर ऑपरेटर असेल किंवा मोबाईल कम्प्युटर ऑपरेटर असेल, अशा सगळ्या त्या पदं त्यामध्ये भरती होती. यामध्ये 2014ला JR काढला. अशोक ते सांगतात की पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेस एक 10-12 पदांसाठीच तो JR होता आणि जी पदं वर्ग क आणि ड ची होती. आणि त्या JRचा आधार घेऊन यांनी चपराशापासून तर इंजिनियरपर्यंत तहसीलदारपर्यंत पदाच्या भरायसाठी 134 संवर्गाचा JR काढला. हे कोणाचं पाप? बरं, तुम्ही म्हणत असाल त्यावेळेस आम्ही JR काढला, मग ऑगस्टमध्ये तुम्ही JR का काढलात, रद्द का नाही केला? ते फडणवीस काल म्हटले की महाविकास आघाडीचं पाप आहे, ते उद्धव ठाकरेंचं पाप आहे, त्यांनी JR काढला होता. त्यांनी JR काढला म्हणजे काय 1.5 वर्षात तो JR इम्प्लिमेंट करतील? कंपन्यांचं सिलेक्शन कोणी केलं? मागच्या वेळेस ज्या कंपन्या होत्या त्या कोणाच्या होत्या? भाजपाच्या होत्या म्हणून चूप होते. भारतीय जनता पक्षाच्या जवळचे ते सगळ्या कंपन्या होत्या त्यामुळे चूप होते. हा JR ज्यावेळेस काढला त्यामध्ये किती आता नवीन कंपन्यांचा समावेश केला आणि त्या कंपन्यांना त्यांनी त्यामध्ये क्वालिफाय केलं, तर त्या कंपन्या कोणाच्या आहेत? राहिला JR काढायचा विषय. मला पुन्हा एकदाच मी सांगतो आहे की JR हा त्यांनी त्याची तयारी केली होती. तुम्ही 1.5 वर्ष तो JR का रद्द केला नाही? आणि JR रद्द करत असताना त्यावेळेस 15 संवर्गासाठी होता, तुम्ही 125 संवर्ग 134 संवर्ग का त्याच्यामध्ये घातलेत? चपराशापासून इंजिनियर तहसीलदार का पदं घातलीत? तुम्ही त्यानंतर ऑगस्टमध्ये 11,000 पदाचा नवीन JR का काढला? त्यामध्ये सुरक्षा रक्षकांचे 3,000 पदं जे पोलिसांचं काम करणार होते, कृषी विभागाचे 2,000 पदं, महसूल विभागाचे 3,000 पदं, आरोग्य विभागाचे 3,000 पदं, 11,000 पदाचा JR कोणी काढला ऑगस्टमध्ये? याच सरकारने काढला आहे. म्हणजे झूठ बोलो पर दबा के बोलो ही जर भाषा असेल तर कोणाला सहन होणार आहे? वास्तविकता या लोकांनी तुम्ही विरोधी पक्ष कोण होता त्यावेळेस? भारतीय जनता पक्ष होता. भारतीय जनता पक्षाने का विरोध केला नाही त्या JRचा त्यावेळेस? का मुंग गिळून गप्प बसलेत? कारण कंपन्यात स्वतःच्या होत्या म्हणून, ते वाटेकरी होते म्हणून. आणि म्हणूनच ज्यावेळेस आज आम्ही संघर्षासाठी रस्त्यावर उतरलो, आम्ही विरोधी पक्षनेता आहोत, त्या JRचा 134 पदं वेगवेगळ्या संवर्गाची, वेगवेगळे संवर्ग 134 आणि जवळपास आत्ता डिसेंबरच्या आत 1,00,000 पदं ती भरणार होते. 1,00,000 तयारी झाली होती, आमच्याकडे सगळी माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरायला लावलं तरुणांना. आम्ही आवाज उठवला. सर्वप्रथम मी आवाज उठवला, या होळीची या JRची होळी करा. हा JR तरुणांना उद्ध्वस्त करणार आहे, बेरोजगारांना महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त करणार आहे, MPSCच्या स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या पोरांच्या मुळावर उठणार आहे. त्यावेळेस सगळे तरुण रस्त्यावर उतरायला लागले, आंदोलन व्हायला लागलेत. सरकार घाबरलं आणि आपलं पाप दुसऱ्याच्या अंगावर ढकलून तो JR रद्द केला. ही सरकारची नामुष्की आहे, ही सरकारची माघार आहे, या सरकारचा गुंजाव आहे. आणि या सरकारने जो JR काढला आत्ता त्यावेळेचं रेफरन्स देऊन सांगतात तुम्ही रद्द का करू शकला नाहीत? हा त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. हो, एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तुम्ही म्हणतात की भाजप सरकारचं महायुती सरकारचं पाप आहे, ते म्हणतात की महाविकास आघाडीचं पाप आहे, उद्धव ठाकरेंचं पाप आहे. आज नाक घासो आंदोलन आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रभर आंदोलन गेलेलं आहे. नागपुरातही तीव्र आंदोलन होणार आहे. नाही, नाक घासून त्यांनी प्रायश्चित्त केलं पाहिजेत. ते आंदोलन करतायत, बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाने केलेल्या पापावर आत्ता जे दुरुस्ती केली त्यामुळे आम्ही चुकलो. आता आम्ही नाक घासतो आणि आम्ही पापातून मुक्ती घेतो असं म्हणून जर आंदोलन करत असतील तर नक्कीच त्यांना बेरोजगारांच्या वेता समजल्या आहेत असं मी समजतो.
जोडे मारोही आंदोलन असणार आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला, असं भाजपचे कार्यकर्ते सांगतात. नाही नाही, जोडे मारायचं तर स्वतःलाच मारून घ्या म्हणा, जोडे मारायचे तर. या राज्यातील बेरोजगारांना 70,000 मेगापदांची भरती कुठे गेली? का भरती गेला नाही? आता तुम्हाला तातडीने तुम्ही एवढ्या शिक्षकांच्यापासून सगळे पदभरती करणार होतात, तुम्ही का केली नाही? आणि राहिला JRचा पुन्हा विषय, त्यावेळेस JR काढला. सरकार नवीन आल्यानंतर धोरण बदलतं, 1.25 वर्ष 1.5 वर्ष होत आला आहे. तुम्हाला तो JR कंटिन्यू करून कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याची काय गरज होती? कॅबिनेटमध्ये तुम्ही का पुढे गेलात? त्याच्यामध्ये दुरुस्ती का केलात तुम्ही? तुम्हीच केलेली दुरुस्ती आहे. हे सगळं उघडं आहे, ओपन आहे. महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये त्याची चर्चा झालेली आहे, विधानभवनामध्ये. हे सगळं ओपन आहे. या सरकारने वाढीव संवर्गाचा JR काढला. जुना JR अशोक चव्हाणापर्यंत, पृथ्वीराज चव्हाणापर्यंत मर्यादित जागेसाठी होता. केवळ 15 संवर्गासाठी तो JR होता. यांनी तो JR बदलून 134 संवर्गासाठी JR काढला. याचं खरं पाप भारतीय जनता पक्षाचं आहे आणि भारतीय जनता पक्षाने प्रायश्चित्त घेतलं पाहिजेत. स्वतःचा नाक घासून घेतला पाहिजेत. दुसऱ्याच्या प्रतिमेला जोडे मारण्यापेक्षा स्वतःला जोडे मारून घेतले पाहिजेत आणि त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. कालपर्यंत तुमचे आंदोलन होते. काल शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात आंदोलन झालं, बाकी इतरही ठिकाणी आंदोलन होते. आजपासून तुमच्या सरकारविरोधात, तत्कालीन मुख्यमंत्र्याविरोधात भाजपच्या आंदोलनाचं सत्र सुरू होत आहे. सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे आंदोलनामुळे, तुमची असो की सध्या सरकारचे आंदोलन असो. नाही, आमच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. युवक आम्ही काही गाड्या घोड्या लावून आणलेले नाहीत. युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग होता. हा JR रद्द करण्यासंदर्भात आणि सरकारच्या विरोधात होता. हे आंदोलन काय, भारतीय जनता पक्षाचे 4 टोळके धरून जर तुम्ही आंदोलन करत असाल, सामान्य जनतेचा काय संबंध आहे? कुठे दिसणार आहे तुम्ही बघा त्या आंदोलनात. आम जनता काय आणतील पैसे देऊन, 200-400 रुपये देऊन, आणि करायला लावतील आंदोलन. स्वयंस्फूर्तीनं यांच्या याला कुठे पाठिंबा मिळणार नाही. एक राहिला सणासुदीच्या संदर्भात आपणच पाप करायचं आणि पापावर पांघरून घालायसाठी आपणच आंदोलन करायचं, ही जनता उडकून आहे. एक OBCचा मुद्दा, जरांगे पाटील आंदोलन करत आहे. काल त्यांनी नवीन मागणी केली. ते म्हटले की 50% आमचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्यावं. विरोधी पक्ष नेता म्हणून, OBCचे चळवळीतले कार्यकर्ते म्हणून कसं बघता याच्याकडे? नाही, असे महाविकास आघाडीमध्ये आम्ही काम करत असताना आमची सरकार होती, त्यावेळेस OBCच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही त्यावेळेसही घेतली होती, आजही आम्ही घेत आहोत. राहिला आता महायुतीमध्ये हे 3 पक्ष काम करत आहेत. कालच राणेसाहेबांनी वेगळं स्टेटमेंट केलं की मराठा OBC असू शकत नाही. विखे पाटलांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की मराठांना OBCतून आरक्षण देता येणार नाही. मला जरांगे पाटलांना विचारायचं आहे की तुम्ही जर ही मागणी करताय तर या मागणीला कायदेशीर याला बाजू आहे का? संविधानिक याला तो चौकटीमध्ये बसणारी ही तुमची मागणी आहे का? एखाद्या कुठल्याही जातीला फटकन उचलून कुठल्या कॅटेगरीमध्ये समावेश करता येत नाही, त्याची पद्धत आहे. राहिला विषय 50%मध्ये, तर 50%पेक्षा त्यांनी अधिक वाढवून घेऊन तुम्ही घेऊन घ्या. 50%च्या आत द्यावं म्हणतात. नाही, 50%ला आत देण्याचं मला वाटतं की कुठल्याही कायद्यात बसत नाही, नियमात बसत नाही. आणि 300-400 जाती या समूहामध्ये आहेत. या जातीलाच 50%मध्ये त्यांचा वाटा मिळत नाही. ते वाढवून घेण्याची मागणी OBC समाज करत असताना नव्यानं समावेश केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय होणार की गरीब माणूस या समाजातला जो अत्यंत गरीब आहे, अत्यंत गरीब समाज यामध्ये आहेत, लोहार सुतारापासून तर वडारापर्यंतचा समाज आहे, या समाजाला न्याय मिळणार नाही. म्हणून जरांगे पाटलांची मागणी ही उचित आहे असं मी मानत नाही. एक शेवटचा प्रश्न, लोकसभेची तयारी महायुती सरकारनं सुरू केली आहे. जागा वाटपासंदर्भातही त्यांची चर्चा होत आहे. दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन असणार आहे एकनाथ शिंदेचं. या सगळ्या पार्श्वभूमीवर कसं बघता तुम्ही? नाही, असं आहे की मला महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात काय होईल हे येणारा काळ सांगेल. यांना अनेकांना भारतीय जनता पक्ष खरं तर पक्षाला विलीनच करून घ्यावी लागेल अशी आजची परिस्थिती आहे शिंदे गटांची. उद्या अजित पवारांची पण तीच परिस्थिती होणार आहे, अजित पवार गटाची. आणि यांना काय येतं, यांचं बार्गेनिंग पॉवर कुठे राहिलेलं आहे? तुम्हाला बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की 25% मतं भाजपला मिळाली. शिंदे गटांना सोबत घेतलं, शिवसेना फोडली. 25%वरून भाजपात 22%वर आली. 3% मतांची घट झाली. त्यांचाच सर्वे सांगतो. त्यानंतर पुन्हा अजित पवारांना घेतल्यानंतर पुन्हा 4% भाजपाच्या मतामध्ये घट झाली. आज ते 18-19%वर आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये मतांची घट होत असताना ते स्वतः काय घेणार आणि यांना काय देणार?
यातले अनेक जण त्या भाजपच्या वाटेवर आहेत हे दिसतंय, अनेक जण परतीच्या वाटेवर आहेत, म्हणजे शिंदे गटांचे असू देत की अजितदादा पवार गटाचे असू देत, हे अनेक आपापल्या मूळ पक्षामध्ये परतीच्या वाटेवर आहेत. यांची बार्गेनिंग राहिली नाही. राहिला त्यांचा अंतर्गत प्रश्न, ते 22 द्या की 24 द्या, यांची जागाच 15-16 निवडून येणार नाहीत महाराष्ट्रात, तर वाटून काय आणि घेतून काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. जनतेने निर्धार केलेला आहे. जनतेने ते आता आपल्या अनेक ठिकाणी मत प्रदर्शित करतायत. मला यामध्ये एकूणच जी परिस्थिती दिसते आहे राज्यातली 3 तिघाडा या सरकारची, की हे जागा वाटप करतील, त्याच्यामध्ये काय मार्ग निघेल हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे की आम्ही मजबूत आहोत महाविकास आघाडी म्हणून, आणि तिन्ही पक्ष ताकदीनं आम्ही पुढे जाऊ. शेवटचा प्रश्न, ललित पाटील आणि ते ड्रग्स प्रकरण गाजत आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला की तो तत्कालीन शिवसेनेचा प्रमुख होता नाशिकचा, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली नाही का तुमच्या सरकारमध्ये? रात्री पुन्हा ड्रग्स सापडलेला आहे, काय चाललंय? नाही, तेच आहे की नाशिकमधून हा अड्डा चालवत होता. कुठलाही नेता कोणालाही पद देताना स्थानिक नेत्यांना विचारून त्या पदावर नियुक्ती करत असतो आणि पक्ष नियुक्ती करत असतो. स्थानिक चर्चा करून, स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून, कदाचित त्यांची शिफारस कोणी केली असेल तर ज्या मंत्र्याकडे आत्ता बोर्ड चालला आहे त्या मंत्र्याने ती शिफारस केली असेल शहर प्रमुखासाठी, आणि ते मंत्री आज कुठे आहेत, कुठल्या मंत्रिमंडळात आहेत? त्यामुळं ते मंत्री संजय राऊतांकडे बोट दाखवतात, त्यांच्या भेटी व्हायचा असा आरोप केला आहे त्यांनी, दादा भुसेंनी. नाही, असं आहे की याची संपूर्ण उच्चस्तरीय न्यायाधीशामार्फत चौकशी करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. कोण आहे कोण नाही आहे, कोणाच्या भेटला आहे, कोणाचा आशीर्वाद होता, याला घाबरायचं काय कारण आहे? तुम्ही आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्ही एकदा याची आत्ताच्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधीशामार्फत याची चौकशीसाठी शिफारस करा आणि मग चौकशी करा. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.